मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगच्या वेळेस मी तुम्हाला काही शेअर्समध्ये एक स्टडी म्हणून सांगितलं होतं की या शेअरमध्ये जर गुंतवणूक केली तर याचे रिटर्न्स खूप चांगले मिळतील। त्यातला पहिला शेअर मी टाकला होता बघा, जिओ फायनान्सचा। तर जिओ फायनान्सचा जो शेअर्स आहे तर या शेअरनी आपल्याला दिवाळीपासून तर आत्तापर्यंत भरभरून रिटर्न दिलेले आहेत। या कंपनीचा जर आपण 52 वीक लो जर बघितला तर या कंपनीचा 52 वीक लो जो आहे तो इथे आपण पाहू शकतो 202.80 आणि हाय आहे 384.40 आणि आता त्याची कालची क्लोजिंग प्राइस चालू आहे 370.10। हे इतकी जबरदस्त भरारी या शेअरने घेतलेली आहे। आणि मी तुम्हाला सांगितलं होतं जिओ म्हणजे हा मुकेश अंबानी यांचा हा शेअर आहे आणि हा शेअर तुम्हाला भरभरून रिटर्न पुढे देखील देणारच आहे। त्याच्या मागची नुकतीच न्यूज आली होती ती देखील आपण पाहिली की या कंपनीने काय केलेलं आहे, या कंपनीने ब्लॅक रॉक या कंपनीसोबत करार केलेला आहे आणि आता ब्रोकरेजच्या तयारीला ही कंपनी आता लागलेली आहे। म्हणजे आता ब्रोकरेजमध्ये देखील ही कंपनी येणार आहे, ब्रोकिंग व्यवसायात उतरणार आहे। म्हणजे तुम्ही बघू शकता की जिओ फायनान्शियल जी कंपनी आहे ही पुढे चालून या कंपनीचा जो ग्रोथ आहे हा खूप जबरदस्त असणार आहे। आणि मुकेश अंबानींच्या कंपन्यांनी आजपर्यंत भरभरून रिटर्न दिले आपण पाहिलेलं आहे। रिलायन्स म्हणजे निफ्टी 50तला एक हाती शेअर आहे आणि त्याचे देखील टार्गेट भविष्यातले खूप भरपूर आहे। म्हणून आपल्याला या जिओच्या शेअरला आपल्या पोर्टफोलिओपासून दूर करून चालणार नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे। हा माझा स्टडी सांगतो, घ्यायचं नाही घ्यायचं याविषयी मी अजिबात कोणालाही आग्रह करत नाही। मी फक्त माझा स्टडी तुमच्यासमोर दाखवला आहे। यांनी एकदम अल्प अवधीमध्ये लोकांना भरभरून रिटर्न दिलेले आहे। आणि आता तर ही ब्लॅक रॉकसोबतची जी न्यूज आली आहे त्यांनी त्याला आणखीन एक वेटेज आलेला आहे। आणि जर का रिलायन्स जिओ जर का या ब्रोकिंगमध्ये आला तर ते काय करतील हे कोणीही सांगू शकत नाही, कारण अंबानी हे व्यवसायामध्ये मुरलेलं कुटुंब आहे। धीरूभाई अंबानी देखील आपण पाहू शकतो, त्यांनी देखील शून्यातूनच विश्व निर्माण केलं होतं आणि त्याचाच आता पुढे जो वारसा चालवत आहेत ते मुकेश अंबानी आहे। आणि मुकेश अंबानींनी त्या पुढे खूप चांगले रिटर्न भरभरून रिटर्न शेअर्समध्ये त्यांच्या गुंतवणूकदारांना दिलेले आहे। तर हा माझा स्टडी होता तुमच्यासमोर, जो की मी सांगण्याचा प्रयत्न केला। घेणं न घेणं हे तुमचं वैयक्तिक डिसिजन आहे। तर ऑल द बेस्ट मित्रांनो। व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक नक्की करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना देखील तुम्ही शेअर करू शकता। तर फंडामेंटली मला हा शेअर भविष्यासाठी खूप चांगला वाटतो। ऑल द बेस्ट। घ्यायचं न घ्यायचं हे तुमचं डिसिजन आहे, फोर्स नाही। व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि शेअर देखील करा। थँक्यू।